आता मध्यंतरी बाजार समितीच्या जागेचा इश्यू क्रिएट झाला, तुम्ही ॲबसेंट होतात, तुमचा संजय काळेंना पाठिंबा की माऊली खंडागळे यांनी जो विषय क्रिएट केला त्याच्यासोबत? बघा, भाऊ तो विषय चालला होता साहेब, त्यावेळेस मी ऍक्टिव्ह हिमाचलला गेलो, मी इथं नव्हतो आणि माऊली शेठ जे माऊली शेठ आमचे नेते, माऊली शेट्टी जो विषय घेतला, मी माऊली शेठ बरोबर चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट त्यांच्या जो जागेचा जो विषय होता, आपल्याकडे पहिली जागा आहे थोडंसं बोललो, ती जागा पहिली डेव्हलप करा अशी जनतेची चर्चा. मग संचालक मंडळाची चर्चा बाहेर कशी फुटते? तुमच्यामध्ये मेळ का बसत नाही? पुढे कोण म्हणते मिळेल नाही? मग आता तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगताय बरोबर ना, आता 2 मीटिंगला मी नव्हतो त्यावेळेस. मग तुम्ही काळे आणि माऊलींमध्ये मेळ का घालत नाही? आम्ही लय छोटे कार्यकर्ते, असं आम्ही छोटे कार्यकर्ते. माऊली ऐकत नाही? नाही, छोटे कार्यकर्ते आहे. माऊली शेठ आमचे नेते आहेत आणि काळे साहेब सभापती आहेत. काळे साहेब ऐकत नाही का? घ्यावं त्यांच्यामध्ये मेळ घालण्या इतपत आम्ही मोठे घेतले. काळे साहेब तुम्हाला विश्वासात घेत नाही? नाही, असं काही नाही, विचारून चालतं. परंतु त्यावेळेस जो विषय जो फक्त जागेचा जो विषय आहे, तो जागेचा विषय की आमचं पहिले एवढंही म्हणणं होतं की पहिले हाय ती जागा डेव्हलप करा, विषय एवढाच होता. जागा घ्यायला विरोध आहे? नाही, जागा बघा पहिले ती डेव्हलप करा, नंतर घ्या ना. अशा अगोदरची जागा डेव्हलप करा, पहिले ती डेव्हलप करा, आपल्या आहे ना. तुम्ही लोकांनी अगोदर दुसरी जागा दाखवा. विषय मांडला होता की आपण आता ही जागा वगैरे घेता वगैरे, ठीक आहे, जे काय असेल. परंतु माझा प्रंजळ इच्छा अशी होती की शेतकऱ्यांचं जे टोमॅटो असतं किंवा कांदा असतो, टोमॅटोपासून टोमॅटो कांद्यापासून कुठली पावा, मी एकदा मीटिंगमध्ये विषय घेतला होता, याच्यावर काहीतरी प्रक्रिया करा, आपल्याकडे जे पैसे पडले ते इथे तुम्ही पुढे वापस. संजय काळे तुमचं ऐकत नाही का? बघा, मी विषय मांडायचं काम ऐकत नाही. लोकांनी काय समजायचं? आम्ही विषय मांडला, तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिले त्यासाठी आम्ही विषय मांडलाय त्यांच्याकडे. हा विषय आम्ही त्यांच्याकडे अंमलबजावणी करत नाही. काहीतरी प्रक्रिया करून, जसं का आपण टोमॅटोला योग्य भाव देता येईल किंवा कांद्याला असं काय करतो. म्हणजे जरी कॅप्टन असला तर कॅप्टन सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. आमच्या कारखान्यामध्ये तेच आहे, चेअरमन सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगतात असं असं करायचं आपल्याला, काय तुमची भूमिका आहे, विश्वासात घेतल्यावर होतं काय, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करता येतात. एवढंच आमचं म्हणणं आहे. सभापतींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवेत, त्या गोष्टी काढणार नाही. गाडगे साहेब संजय काळे मनमानी करतात? नाही, असं